दुसरीकडे रेल्वेच्या या संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका दाखल झाल्यावर तिथं रेल्वे कर्मचाऱ्यांनी काल आंदोलनाचं हत्यार उपसलंय। अशातच मध्य रेल्वे स्थानकात गोंधळ उडाला। काही काळ ट्रेन विलंबानं सुटत होत्या, प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ होता आणि या सगळ्याचा परिणाम घडला तो अर्थातच एका दुर्दैवी घटनेत। या आंदोलनामुळे दुर्घटना घडली, अपघात झाला। ट्रेनच्या धडकेत तुफान गर्दीमुळे ट्रेनची धडक या ठिकाणी बसली। लोक लटकून जात होती ट्रेनमध्ये आणि त्याचवेळी 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। मस्जिद बंदर ते CSMT या रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या सँडहर्स्ट रोड या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे। सँडहर्स्ट परिसरामध्ये या आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी मोठ्या प्रमाणावर चाललेली होती। अनेक ठिकाणी ट्रेन खोळंबलेल्या होत्या। त्यामुळे आता एक सवाल उपस्थित होतोय, ज्यांनी कोणी आंदोलन करून या सगळ्या गोष्टी घडल्या गेल्या त्या संबंधित आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार का? या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी बागेशी प्रधान आचार्य यांच्याकडे। बागेशी खरं तर 2 प्रमुख या सगळ्या बातम्या आहेत। याच्यातली पहिली बातमी ज्यावर आपण तुमच्याकडून अधिक जाणून घेऊया, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या गुन्ह्यांवर येऊयाच आपण। पण आज मात्र ज्या कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका दाखल आहे त्यांच्यावर मात्र कोर्टात सुनावणी होणार आहे अटकपूर्व जामीन अर्जावर। त्याविषयी काही अपडेट आहेत का? नक्कीच लाघवी, अटकपूर्व जामीन अर्जावर आज ठाणे सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडेल। विशाल डोळस आणि समर यादव असं या 2 इंजिनियर्सचं नाव आहे। मुंब्रामध्ये जेव्हा अपघात झाला होता त्याच्या आधी यांनी पडताळणी करणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी ती योग्य पद्धतीने पडताळणी केली नाही आणि त्यानंतर 2 डब्बे जे आहेत ते एकमेकांना थोड्याशा प्रमाणात घासले होते। यामध्ये प्रवासी जे आहेत ते खाली ट्रॅकवर पडले होते, त्यात देखील काही जणांचा मृत्यू झाला होता आणि या मनुष्यवधाचा जो सदोष मनुष्यवधाचा जो गुन्हा होता तो त्या दोघांवर दाखल झालेला आहे। त्यामुळे त्या संदर्भात आज सत्र न्यायालयामध्ये त्यांची अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केला, त्याच्यावर केस होणार आहे आणि हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी काही आंदोलकांनी, काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होतं काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनवर आणि यामुळे जवळपास 40 ते 50 मिनिटं ट्रेन बंद झाल्या आणि या सगळ्यामध्ये एक मोठा अपघात जो आहे तो झालेला पाहायला मिळाला। 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी आहेत, गंभीर जखमी आहेत। मी आता खरं तर लाघवी जे रुग्णालयाच्या बाहेर आहे, शवविच्छेदन डिपार्टमेंटच्या बाहेर आहे मी आणि त्या शवविच्छेदन डिपार्टमेंटमध्येच या 2 जे आहेत ऋषिकेश नाईक आणि हेली मोहमाया या सगळ्यामध्ये जे मृत्युमुखी पडले, ज्यांची काही चुकी नव्हती, मात्र आंदोलकांच्या या अक्रस्ताळीपणामुळे आणि आततायीपणामुळे आपण म्हणू शकतो थेट या 2 जणांना आज प्राण गमवावे लागलेले आहेत। त्यामुळे जो गुन्हा झाला मुंब्र्यामध्ये, जे घटना घडली तीच घटना पुन्हा काल घडली, मग आता आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार का असा प्रश्न विचारला जातोय। सध्या हेली जी आहे ती 19 वर्षांची आहे आणि ऋषिकेश जे आहेत ते 45 वर्षांचे आहेत, जे दोघंही ब्रॉड डेड म्हणजे तिथल्या तिथेच त्यांचा मृत्यू झाला। त्या दोघांनाही शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात आणलेलं आहे आणि अद्यापही शवविच्छेदन प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली नाहीये, त्याला अजून वेळ लागेल अशी माहिती दिली जाते। मात्र सध्या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेत, तर 3 जण जे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। त्यातली खुशबू जी आहे ती हेलीची बहीण असल्याचं सांगितलं जातंय, तिच्यावर जेला उपचार सुरू आहेत आणि अन्य 2 जे नवरा बायको होते त्यांच्यावर खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेण्याचं सांगितलं होतं, त्यानुसार त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलंय। मात्र आता आपण बघतोय तर शवविच्छेदनासाठी प्रतीक्षेत असलेले दोघंही जे रुग्णालयामध्ये त्यांचे मृतदेह आणण्यात आलेत। या सगळ्याचा जबाबदार कोण? कारण हे निष्पाप बळी जे गेलेत, जे मुंब्र्यामध्ये झालं तेच पुनरावृत्ती पुन्हा CSMT स्थानकावर झाली। सँडहर्स्ट रोडवर या दोघांचा मृत्यू झाला। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना म्हणता येईल आपल्याला लाघवी। त्याचं कारण
ह्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरलं. संध्याकाळची वेळ होती. 4 वाजता या लोकांनी आंदोलनाला सुरुवात केली. का तर ज्या 2 इंजिनियरनी चूक केली, ज्यांच्यामुळे जीव गेले, त्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी हे लोकांनी आंदोलन केलं. या आंदोलनाला जवळपास 4 वाजता सुरुवात झाली. 4 नंतर या आंदोलनाची तीव्रता त्यांनी वाढवत नेली आणि ऐन गर्दीच्या वेळेला यांनी आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते तीव्र केलं आणि या झालेल्या तीव्र स्वरूपामुळे पूर्ण रेल्वे गाड्या जवळपास 45 मिनिटं ठप्प झाल्या आणि हे सगळं प्रकरण निस्तरण्यासाठी रात्रीचे 11:30 वाजले तरी देखील पूर्ववत झालेल्या नव्हत्या रेल्वे. त्याच्यानंतर देखील 30 ते 40 मिनिटं रेल्वे उशिराने धावत होत्या. या सगळ्यामध्ये गर्दीचा जो फटका आहे तो सर्वसामान्यांना सहन करावा लागला आणि यामध्ये या 2 निष्पाप लोकांचे बळी गेलेत. त्यामुळे आता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतोय का, आज हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी देखील फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही उपस्थित केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.